तर कृषी मित्र या युट्यूब चॅनलवर आपलं सर स्वागत करत आहे. तर आज आपण श्री विठ्ठल चासकर यांच्या प्लॉटवर आलेलो आहे डाळिंबाच्या. त्यांनी आपली पाठीमागची व्हिडिओ बघितली होती, जी की आपण फ्लॉवरिंग ड्रॉपिंग कशामुळे होते आणि फ्लॉवरिंग ड्रॉपिंग झाल्यानंतर त्याचा उपाय काय, त्याच्याबद्दल बनवली होती. तुम्ही मागची व्हिडिओ बघू शकता, युट्यूब चॅनल आमचं आहे. आज त्यांनी कॉल केला की तुमची व्हिजिटला या सर, आमच्या पण प्लॉटला कमी जास्त फ्लॉवरिंग सेटिंग चालू आहे, ड्रॉपिंग होती. त्याच्याबद्दल मी त्यांना माहिती देण्यासाठी आज प्लॉटवर आलो आहे. तर नमस्कार काका. नमस्कार. हा विठ्ठल रंगनाथ चासकर सायाळेचे. तर सहज आम्ही सरांची व्हिडिओ ती बघितली म्हणून आम्हाला त्यांची चर्चा दिसली व्यवस्थित बोलताना. ते काय माहिती देते त्याच्यात ती, तर त्यांना म्हणलं आम्ही नवीन प्लॉट घेतलेला आहे बुवा, चालू केलेला आहे, त्याची ती माहिती द्या आम्हाला. आले तर ते म्हणजे येऊन जाईल म्हणे. मग ते आज या प्लॉटवर आलेले सायाळ्यामध्ये, मग बघू राहिले ते. तर काका तुम्ही हा डाळिंबाचा प्लॉट किती दिवसापूर्वी लागवड केली? ही पहिल्या महिन्यात, मागल्या वर्षी पहिल्या महिन्यात केलेली आहे गावाच्या लागणीमध्ये. आता कमीत कमी तुमचं 12-13 महिने झालेले प्लॉटला तुमच्यावाले. 12-13 महिन्यामध्ये त्यांनी चांगली काळजी घेतलेली आहे प्लॉटवरती. आपण झाड पण बघू शकता, एकदम व्यवस्थित आहे. पण त्यांचा एक प्रॉब्लेम त्यांचा एक प्रॉब्लेम मी बघितला काका. तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगितला आता मी, की डाळिंब फिरताना जे डाळिंबाचे झाड आहे, काही काही झाड आहे ते खाली राहिलेले आहे आणि त्यांचे पानं पण असे पिरगळले. आपण कॅमेरामॅनला दाखवायला लावू की कशी झालेली पानं. हे बघा, हे पानं असे फिरलेले आहे. आता काही काही लोक म्हणतील की पानं हे इथ्रेलमुळे झालेलं आहे, पण इथ्रेलमुळे पानं होते ते वाकडे होतात, असे गोल होत नाही. हे पानं जे निघताय ते गोल निघताय असे. हे बघा, असे गोल निघतात ते. हा, पिळा मारलेले निघतात ते. हे पिळा कशामुळे मारतात की या झाडांना खाली नेमेटोड असतो. तर आपण नेमेटोड ज्यावेळेस आपण आल्यानंतर माती उकरली इथं, त्यावेळेस आपल्याला तुम्हाला नेमेटोड दिसला. तोपर्यंत तुम्ही नेमेटोड पण बघितलेला नव्हता. तर बघू शकता आपण नेमेटोड कसा असतो. म्हणजे नेमेटोड आहे या प्लॉटला म्हणून ते पानं झाले, ते दाखवायचं तुम्हाला. हे बघा, आता ही छोटीच मूळ आहे, याच्यावरती हा नेमेटोड आलेला आहे आणि छोट्या मुळाला पण नेमेटोड आलेला आहे. त्यामुळे याची अपटेकिंग क्षमता असते ती थांबली आणि अपटेकिंग थांबल्यामुळं हे झाड तुमचं खाली झालंय. याच्यामध्ये फक्त थोड्याफार प्रमाणामध्ये फ्लॉवरिंग आहे आणि जमीन काळी आहे. पाणी पण व्यवस्थित द्या तुम्ही. पाण्याचं प्रमाण मापतच ठेवा. जादा पाणी पण देऊ नका. जादा पाणी दिल्यानंतर तुमचे शेंडे फेकणार आहे. बरोबर. आणि तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा आलो, तुम्हाला नेमेटोडबद्दल सांगितलं. तुम्हाला नेमेटोड माहित नव्हता. नाही. हा, मग तुम्ही पहिल्यांदाच नेमेटोड बघितला. हा, पहिल्यांदाच बघितले. आम्हाला काही त्याच्यातलं माहितीच नाही. आता आम्ही जसं सांगतील तसं प्रे करायचो. प्रेला एकही दिवस कटवलं नाही. दिवसाआड 2 दिवसाआड प्रे चालूच आहे. पण मग तेच बुवा, यांच्यातलं काही दुःख नाही आम्हाला. काही मग जमिनीतून काही प्रॉब्लेम कमी जास्त घटाघुटा काही आम्ही रासायनिक खत दिलंय. शेणखत काय न सोडता रासायनिक खत दिलंय. आम्हाला त्याचे ते आहे असं. तर शेतकरी बांधवांनो, काय झालंय, नवीन नवीन शेतकरी आपल्याकडचे शेतकरी डाळिंब लावतात आहे, पण अपुरी माहिती आहे. त्यामुळे हे त्यांचं नुकसान होते. त्यासाठीच आपण हा आपला यूट्यूब चॅनल चालू केला आहे, जेणेकरून आज काकांसारखे जे शेतकरी ते मोफत मार्गदर्शन घेऊन ते स्वतः शेतकरी स्वतःच डॉक्टर होणार आहे. माझा उद्देश तो आहे की मला शेतकऱ्यांना डॉक्टर बनवायचं आहे, जेणेकरून ते स्वतःच प्लॉट व्यवस्थित आणू शकल आणि कमी पैशामध्ये चांगला प्लॉट आणणार. आता यांनी खूप स्प्रेचा खर्च केला आहे, स्प्रे भरपूर मारले आणि त्याचा त्यांना रिपोर्ट भेटला नाही. आता मी कोणाला दोष देत नाही, त्यांना पण देत नाही, कारण त्यांचे अपुरं ज्ञान. आज डाळिंबामध्ये आपण बघतो नेमेटोड हा पहिल्या वर्षाच्या बागाला पण येतोय. तर लोक म्हणतात की पहिल्या वर्षी नेमेटोड येत नाही, पण आपण इथं काकांचा बाग बघितला, 12 महिन्याचा बाग आहे तरी त्याला नेमेटोड आलेला आहे. तर काका, तुम्हाला एक मार्केटमधलं एक चांगली कंपनी आहे, ज्या कंपनीचं औषध आहे जे तुम्हाला नेमेटोड घालवल, त्याच्यासाठीच तुम्हाला नाव सुचवतो. खर्च कमी लागेल आणि रिझल्ट पण चांगला येणार आहे. तर कृष्णावेली ॲग्रोटेक LLP पुणे या कंपनीचं अमृत नो नोट्स नावाचं औषध आहे. ते तुम्हाला ड्रिपनी 1 लिटर सोडायचं आहे. त्याच्याबरोबर तुम्ही 50 ते 100 एक स्प्रेडर सोडा, जेणेकरून तुमचं जे औषध सगळ्या बेडवरती पसरल. बरोबर. आता तुम्ही सगळ्यात अगोदर एक काम करा की फुल बेड बोल करून घ्या. 2 ते 3 तास पाणी द्या. जाऊन द्या, आता पाणी ऑलरेडी तुमचं कमीच पडलेलं आहे, तुम्हाला एक पाणी द्यावंच लागणार आहे. ते 3-1 तास द्या. पूर्ण पाणी बेड बोल करून घ्या. शेवटच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ते औषध 1 लिटर सोडून द्यायचंय. 200 लिटर पाण्यामध्ये कालवा आणि सोडून द्या. बरोबर. आता तुम्हाला याबद्दल मी जी माहिती दिली तुम्हाला, ही अगोदर माहिती नव्हती. त्याबद्दल मी आल्यानंतर तुम्हाला प्लॉटवर समाधानी आहात का? हा, नाही.
तुम्हाला मी आल्याचा फायदा झाला का? हा, नाही फायदा झाला म्हणजे काहीतरी माहिती कळली नाही तर आम्ही डॉक्टर आम्ही कोणाचं ऐकून काही कोण करायचं हे कर ते कर चालूच आहे. पण आता काही त्याच्यातलं माहिती नसल्यामुळे आपण त्या गोष्टी अनुभव घेतला येतात. ते म्हणे देतो म्हणे तुमचं सॉल्व्ह करून काही अडचण नाही. तर शेतकरी बंधूंनो, ह्या काकांसारखं तुम्ही पण असाल नगर जिल्ह्यामध्ये कुठेही प्लॉट असू द्या, मला फेसबुकवर आणि फेसबुकवर आणि यूट्यूबवर कमेंट करा. मी तुम्हाला तुमच्या प्लॉटवर व्हिजिट देईल. ज्यावेळेस तुमच्या रूटमध्ये मी असेल त्यावेळेस तुमच्या प्लॉटला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी व्हिजिट देईल आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. 13 वर्षापासून मी ह्याच क्षेत्रात आहे, डाळिंबाच्या क्षेत्रात 13 वर्षापासून विना मोबदला मी तुमची सेवा करतोय आणि हीच सेवा करण्याचा पुढचा मला उद्देश आहे. त्यासाठी मी हा यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे. तर आपण भरपूर प्लॉट बघितला इथं. प्लॉटचं नियोजन चांगलं आहे, प्लॉटची बेड चांगली आहे. तर अजून काका तुम्हाला मी अजून एक सुचवेल का आता उन्हाळा वाढत आहे. हा. उन्हाळा वाढल्यामुळे काय होतंय, पाणीचं बाष्पभवन वाढते. हा ना. बाष्पभवन वाढल्यामुळे तुमचे ड्रॉपिंग वाढणार आहे. अजून तरी फ्लॉवरिंग कमी आहे. हा. पण ज्यावेळेस तुमच्या चौकीमध्ये फुलं निघेल, त्याचं काही का हा. फ्लॉवरिंग ज्यावेळेस आता हिनिमेटोडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला फ्लॉवरिंग चांगली येणारच आहे. हम्म, हम्म, पण ज्यावेळेस फ्लॉवरिंग येईल त्यावेळेस ती ड्रॉपिंग होऊ नये, हम्म. पाण्याचा एकदम बाष्पभवन होऊ नये, हम्म, त्याच्यासाठी एक तुम्हाला मल्चिंग करायचं आहे पास्टाचं. हम्म, हम्म. बेड पूर्ण झाकून टाका पास्टाने, Okay. जेणेकरून काय होईल, पाणी जरी तुम्ही कमी दिलं, हम्म. कारण काय होतंय काळी जमीन तुमच्या, तापणार नाही. काळ्या जमिनीमध्ये तुम्हाला जादा पाणी पण देता येत नाही, कारण हा. ते व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे हा. तुमच्याकडे शेंडी जास्त चौकीतून हा, फेकतात. हा, हा. फ्लॉवरिंग येण्याऐवजी शेंडी जादा फेकेल. हम्म. याची भीतीपेक्षा तुम्ही एक काम करा, त्याला मल्चिंग करा. पाणी जरी तुम्हाला कमी दिलं हम्म. तर ती गारवा टिकून ठेवेल आणि तुमच्यावाली फ्लॉवरिंग सेट व्यवस्थित होईल. हम्म. तर धन्यवाद, आपण मला वेळ दिला हो, आणि आमच्या सेवेस तुम्हाला फायदा झाला असेल तर नक्कीच शेतकऱ्यांना सांगा. हो मग शेतकऱ्याला आता आम्हाला जर माहित झालं व्यवस्थित आम्हाला जर जाणवलं त्या गोष्टीचं आम्ही पण शेतकऱ्यांना सांगणार आहे. का काही गोष्टी डॉक्टरशिवाय शेतकऱ्यांना काही अनुभव नाही. शेतकरी काही साधारण काही गोष्टीचं नियोजन घेते, पण आता आम्हाला माहित झालंय. तर एक ध्यान ठेवा काका, तुम्हाला आता स्वतः डॉक्टर व्हायचंय. काही नाही जोपर्यंत तुमचे डॉक्टर होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. नाही तुम्हाला मी डॉक्टर करूनच सोडणार आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. थँक्यू.